नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता आज आहे 1 एप्रिल आणि आज एप्रिलच्या हप्त्याची खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे आणि गुढीपाडवा स्पेशल आणि रामनवमी स्पेशल महिलांसाठी एक खूप मोठी अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत. आता रामनवमीनिमित्त महिलांना नक्की 10व्या हप्त्याचे वाटप कधी होणार आहे याच्याबद्दल सगळ्यात मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे. आणि एप्रिल महिन्याचा हप्ता किती टप्प्यांमध्ये मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना आणि कोणत्या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यांमध्ये पैसे मिळणार आहे त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करा, कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात. तसेच जर तुम्हाला सरकारच्या इतर कोणत्याही योजनांबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करू शकता. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता आज 1 एप्रिल आहे आणि एप्रिल महिना सुरू झालेला आहे आणि 10वा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तो मिळायला सुरुवात झालेली आहे. याची सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे रामनवमीनिमित्त आपण महिलांसाठी खूप मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला 8वा आणि 9वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता म्हणजेच 3,000 रुपये जर तुम्हाला जमा झाले असतील तर तुम्हाला लवकरच 10व्या हप्त्याचे पैसे वाटप सुरू होणार आहे. आणि 8वा आणि 9व्या हप्त्याचे 3,000 रुपये जमा झाले की नाही हे कमेंट करून सांगायचे. म्हणजेच तुम्हाला 3,000 रुपये मार्च महिन्यामध्ये मिळालेले आहेत की नाही हे कमेंट करून सांगायचे आहे. आणि मिळाले नसतील तर तुमचं नाव आणि जिल्हा कमेंट करून सांगायचं आहे. म्हणजेच आपण तुमच्यासाठी एक आयडिया देणार आहे जेणेकरून एप्रिल महिन्याचे पैसे तुमच्या अकाउंटवर जमा होतील आणि फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हे पैसे तुम्हाला मिळतील. आता 10व्या हप्त्याचे पैसे सगळ्यात आधी कोणत्या कोणत्या महिलांना मिळणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप सुरू होणार आहे आता आपण हे पाहूया. आता सरकार 10व्या हप्त्यासाठी 2 टप्प्यांमध्ये पैसे जमा करणार आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळतील आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळतील याची संपूर्ण माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने 2100 रुपयांची जी घोषणा केली होती ती तुम्हाला लवकरच मिळणार आहे. म्हणजेच एप्रिलचा जो हप्ता आहे तो 1500 रुपये मिळेल. परंतु अजितदादांनी सांगितलेलं आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्याच्यानंतर आपण महिलांना लवकरच 2100 रुपये सुरू करू. आता सरकारने गुढीपाडव्यासाठी लाडक्या बहिणींना आनंदाचा शिधा आणि साडी वाटप केलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला लाडक्या बहिणींना साडी वाटप आणि आनंदाचा शिधा मिळालेला आहे. आणि तुम्हाला आनंदाचा शिधा आणि साडी मिळालेली आहे की नाही हे कमेंट करून सांगायचं आहे आणि तुमचा जिल्हा कमेंट करून सांगायचं. आणि ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे तुमच्यासाठी सरकारने काही नियम ठेवलेले आहेत. आणि 10व्या हप्त्यासाठी म्हणजेच एप्रिलच्या हप्त्यासाठी सुद्धा सरकारने काही नियम ठेवलेले आहेत. जर तुम्ही या नियमचं पालन करत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता आणि फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जे 3,000 रुपयाचा हप्ता जो आहे तो तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहे. आता सरकारने यासाठी काय नियम ठेवलेले आहेत हे आपण पाहूया. तर सरकारची सगळ्यात पहिली अट अशी आहे की जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. म्हणजेच जर तुम्ही लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजना किंवा नमो शेतकरी योजना या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला वगळलं जाणार आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची अट अशी आहे की तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असायला हवं आणि संपूर्ण KYC अपडेट असायला हवी तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील. अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. आणि त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक करायचं आहे. आणि प्रत्येक जून महिन्यामध्ये म्हणजे दरवर्षी जून महिन्यामध्ये तुम्हाला जाऊन तुमचं KYC अपडेट करावं लागणार आहे. आता तिसरी महत्त्वाची अट म्हणजे तुमचं किंवा तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. म्हणजेच तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असायला हवे तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत. अन्यथा तुम्हाला यातून वगळलं जाणार आहे. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे जर तुमच्या घरी 4 चाकी वाहन असेल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून बाद केलं जाणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या घरी ट्रॅक्टर आहे किंवा पिवळ्या नंबर प्लेटची गाडी आहे म्हणजेच जी गाडी तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी किंवा तुमच्या घर चालवण्यासाठी पैसे कमवता त्यातून तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील. परंतु जर तुमच्या घरी पांढऱ्या नंबर प्लेटची 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. तुम्हाला त्यातून बाद केलं जाणार आहे. आणि जर तुम्ही या सरकारच्या 4 अटींचं पालन केलं तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता आणि इथून पुढचे सगळे पैसे मिळणार आहेत. अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून वगळलं जाईल. आणि आता एप्रिल महिन्याचा हप्ता पहिल्या टप्प्यात कोणकोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे हे पाहूया. तर सगळ्यात पहिला जिल्हा आहे नागपूर, त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे नांदेड, त्याच्यानंतर बीड, जळगाव, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, ठाणे जिल्ह्यातही पहिल्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहेत. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर
या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यांमध्ये एप्रिलच्या हप्त्याचे वाटप होणार आहे. आणि जर तुम्ही या जिल्ह्यांमध्येच राहत असाल तर तुम्ही तुमचं नाव आणि कमेंट करून सांगायचं आहे की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता. आणि आता सरकारने याच्यासोबतच अन्नपूर्णा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे पैसे वाटप सुरू केलेले आहे. आणि पहिल्या टप्प्यामध्ये महिलांना 3 गॅस सिलेंडर मिळाले होते आणि ते 2490 रुपयांचे होते. आणि आता दुसऱ्या टप्प्यांमध्ये सुद्धा महिलांना 2490 रुपये मिळणार आहेत. परंतु आता हे पैसे तुम्हाला नेमकं कसे मिळणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला माहिती आपण सांगतो. तर 3 गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला असायला पाहिजे. सोबतच तुम्हाला उज्ज्वला गॅसचे कनेक्शन तुमच्या घरी असायला पाहिजे. आणि उज्ज्वला गॅसचं कनेक्शन तुमच्याकडे आहे की नाही हे चेक करायचं आहे. म्हणजेच तुम्हाला फ्री गॅस मिळतो का नाही हे तुम्ही चेक करायचं आहे. आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये जर तुम्ही गॅस सिलेंडर भरत असाल तर तुम्हाला ते बुकिंग करून भरायचं आहे. आणि प्रत्येक महिन्याला बुकिंग केल्याच्यानंतर तुम्हाला 830 रुपये मिळणार आहेत. असे टोटल 3 टप्प्यांमध्ये 2490 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. आणि काही बहिणींच्या खात्यावर आता ही सबसिडी जमासुद्धा झालेली आहे. त्यामुळे तुम्ही आजच तुमचं उज्ज्वला गॅसचं कनेक्शन आहे की नाही ते चेक करा आणि या योजनेचा लाभ घ्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना याबद्दल माहिती नाही. हे आपण आपल्या चॅनलवर सगळ्यात अगोदर सांगत आहोत. आता महिलांना 30 प्रकारच्या नवनवीन भांड्यांचा संच जो आहे तो मिळणार आहे. आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे आपण सांगू. तर तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या जवळच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये जाऊन त्यांना सांगायचं आहे की आम्हाला 30 भांड्यांचा संचचा जो आहे तो अर्ज भरून द्यायचा आहे. आणि हा अर्ज भरल्याच्यानंतर 1 आठवड्यामध्ये तुम्हाला 30 भांड्यांचा संच जो आहे तो मिळणार आहे. आणि ही भांडी जी आहे ती घरगुती उपाययोजनेसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहेत. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.